आता विक्रम लिडविटर सीड्स महिको ग्रुपचे CEO रितेश मिश्रा यांना मंचावर येण्याची मी विनंती करते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी MGM जर्नलिझम कॉलेजच्या असोसिएट प्रोफेसर आशा देशपांडे यांनाही विनंती करते त्यांनी मंचावर यावं. रितेश मिश्रा यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. रितेश मिश्रा हे देशातील अव्वल बियाणे तयार करणाऱ्या महिको ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. आवश्यक अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यात महिकोचा बहुमूल्य वाटा आहे. भारतीय तरुणांचा शेतीतील सहभाग वाढवायचा असेल तर शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं असून रितेश मिश्रा यांची अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यात मोठं प्रावीण्य आणि प्रयत्न राहिलेले आहेत. म्हणूनच या चर्चासत्रात शेतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान काळाची गरज या विषयाची त्यांनी निवड केलेली आहे. त्यांच्यासोबत संवाद साधतील माझ्या सहकारी श्रुती. या सगळ्या म्हणजे एकंदरीतच या विषयाबद्दल बोलताना किंवा या संपूर्ण क्षेत्राबद्दल बोलताना आपल्याला आठवतो तो म्हणजे हरित क्रांतीच्या आधीचा काळ, जेव्हा आपण स्वयंपूर्ण नव्हतो, अन्नधान्य आपल्याला आयात करावं लागायचं. हरित क्रांतीनंतरचाही काळ आपण बघितलेला आहे. म्हणजे आता आपण जवळपास किंवा अगदी आपण म्हणू शकतो बहुतांश स्वयंपूर्ण झालेलो आहोत. तरीही मोठा टप्पा गाठायचा आहे. अगदी सुरुवातीला हा सगळा आढावा नेमका तुम्ही कसा बघता किंवा एक ओव्हरव्ह्यू ज्याला आपण म्हणू शकतो तो नेमका कसा? फार वेगळी सिच्युएशन होती आधीच्या काळी. आपण सांगायचो की एक इंग्रजीत त्याला म्हणायचे की शिप टू माउथ, म्हणजे बाहेरून अन्नधान्य यायचं आणि मग आपल्याकडे तो आपण वाटायचो आणि तशी देशाची सुरुवात झाली होती. आणि अन्नधान्यात आता आपण जसं आपण म्हणालात की स्वयंपूर्ण झालो आहे, तर दरवर्षी आपण एक नवीन रेकॉर्ड अन्नधान्याचा फूड ग्रेनचा करतो आहे. मला वाटतं आता यावर्षी आपण 332 मेट्रिक मिलियन टन अन्नधान्य प्रोड्यूस करू आणि म्हणजे जगातली सर्वात मोठी अन्नधान्य आय थिंक वन ऑफ द टॉप 3मध्ये आपण जाऊ. पण हा काळ फार वेगळा होता आणि हरित क्रांती जेव्हा आली त्याच्या आधी मला वाटतं आपण आणि त्याच्या तुलनेत आज जी आपली प्रोडक्टिव्हिटी आहे भारताची, स्पेशली गहू आणि भातात, तर जवळपास 4 पटीनं का 5 पटीनं आपण इम्प्रूव्हमेंट केलं आहे इन टर्म्स ऑफ उत्पादकता. आणि तो काळ हाय इल्डिंग व्हरायटीजचा होता. म्हणजे नवीन तंत्रज्ञान आणून आपण नवीन चांगले वाणं आणले आणि तशातून आपण सुरुवात केली आहे. आणि आता पुढचा काळ जो आहे तो आता स्वयंपूर्ण झालो आहे, पण सोबतच आपली पॉप्युलेशनही वाढती आहे, लोकसंख्या वाढती आहे. तर रोजचा एक चॅलेंज आहे सर्वांसाठी की त्या वाढत्या लोकसंख्येला आपण कसं अन्नधान्य पुरवलं पाहिजे. आणि आता फक्त अन्नधान्य प्रोडक्शन वाढवून चालणार नाही, तर न्यूट्रिशन किंवा पोषण हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. तर आपण आता अन्नधान्यात समृद्ध झालो, पण पोषणातही न्यूट्रिशनल सेफ्टी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आणि फ्युचर आम्हाला जे वाटतं सर्वांना की फ्युचर तोच आहे की कमी एरियामध्ये आपण जास्तीत जास्त अन्नधान्य कसं प्रोड्यूस करता येईल आणि तेही तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करता करता. आपण सर्वांना माहीत आहे काळच आपण नॅशनल सायन्स डे सेलिब्रेट केला अँड फार महत्त्वाचा गाठा होता जेव्हा डॉक्टर रमननी तो रमन इफेक्ट जो अचीव केला होता आणि त्याच्यासाठी त्यांना एक पारितोषिक, नोबेल पारितोषिक मिळालं होतं. तर सायन्स आणि आपण पाहिलं आता की वाय टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट. आता सिस्टमही चालत नाही तर आपल्याला टेक्नॉलॉजीचा लक्ष जातो आणि टेक्नॉलॉजी का महत्त्वाची आहे प्रत्येक याच्यात त्याचा आपल्याला फायदा दिसतो. तर म्हणून पुढचा काळ आणि हरित क्रांतीचा काळ आता जसं मी सांगितलं आहे की उत्पादनात वाढ झाली आहे, पण आता उत्पादकतेवर आणि पोषणावर तिथे आपल्याला काम करायची फार गरज आहे. जो मुद्दा तुम्ही म्हणला त्यालाच धरून म्हणजे उत्पादकता हे सगळ्यात महत्त्वाचं असेल या पुढच्या काळात आणि विशेषतः त्याला पोषण मूल्याची जोड देत. एकीकडे शेतजमीन कमी होते, दुसरीकडे इतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, हवामान बदलासारखे हे आहेत. हे सगळं बघता उत्पादकता वाढवण्यासाठी नेमके कोणत्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि मग त्याच्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची मदत कशा प्रकारे घेतली जाईल, काय नेमका फोकस असू शकतो? तर आपण आता बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या आहे की शेतकऱ्यांच्या आपल्याकडे जो एक त्याला मी म्हणेल की एक लँड होल्डिंग जी कमी आहे आणि आपण सहकारबद्दल बोलतो आहे
आणि FPOs आणि FPCs हा सर्वात मोठा एक उदाहरण आहे की सर्व लोक किंवा गावातले ते 1000, 2000, 4000 लोक एकत्र येऊन, कारण लँड होल्डिंग, शेत जमिनीची होल्डिंग आपल्याकडे आपण जसं म्हणालात की कमी होत चालली आहे. तर FPO एक चांगला त्याच्यासाठी एक उपाय आहे. कारण कुठलाही पीक लावायचा, मोठ्या प्रमाणात लावायचा, आपण टेक्नॉलॉजीवरही बोलू पुढे, तो मुद्दाही माझ्याकडे आहे. तर पण ही जर सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी एक पीक लावलं, डिमांड ड्रिव्हन ॲग्रिकल्चर जो आपण बोलतो आहे, ह्या सर्व गोष्टीमुळे उत्पादकता वाढेल आणि कमी पाणी. आता मी उदाहरण देतो ड्रिपचा. कोणी विचार केला होता आज 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी की एवढ्या मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन हे आपल्याकडे सक्सेसफुल होईल. आता आपण ठिबकच्याही पुढे जातो आहे. तर त्याच्या पुढचे प्रयोग चालू आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जसं आपण म्हणालात की मोर क्रॉप पर लेस ड्रॉप. तर कमी पाण्यात येणारे मोठे वाण आणावे लागतील, मोठा तंत्रज्ञान करावं लागेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग आपल्याकडे सुरुवात होती चालली आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा येतो आहे की कसे काय, म्हणजे कुठल्या भागात फवारणी करायची, कुठल्या भागात खत टाकायचं आहे, तेही मॅपिंग होणार आहे, सेन्सरी मॅपिंग होणार आहे आणि त्याचे प्रकार सुरुवात झाले आहे. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला उत्पादकतेकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं होणार आहे. हे सगळे जे तुम्ही आता म्हणताय, म्हणजे AIचा वापर असेल, ड्रोनचा वापर असेल किंवा येणाऱ्या काळातलं तंत्रज्ञान आणि त्याचा वापर करून वाढवणारी उत्पादकता किंवा वाढवली जाणारी उत्पादकता, या सगळ्यात असं नाही का वाटत आहे की तरुणांचा वाटा मोठा असेल किंवा या प्रकारच्या फ्युचर फार्मिंगमध्ये किंवा टेक्नोसावी फार्मिंगमध्ये तरुण मोठ्या संख्येनं यावे? त्यासाठी नेमकं आपल्याला काय करता येईल? कारण जर ही शेती पुढे वाढवायची, जगवायची, तर तरुणांनाच पुढे यावं लागेल. कशा प्रकारे हे टॅकल कराल? हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि मला वाटतं अतुलजी त्यांच्या भाषणात माननीय मंत्री महोदय बोलले की तरुणांना कुठे काम करायचं चांगलं आवडतो आणि कुठे नाही. पण हा सर्वात मोठा मुद्दा आहे. कारण छोटी लँड होल्डिंग आपली, बरोबर, आणि एक ॲव्हरेज इंडियन एज आपली अशी आहे सध्या 60 कोटी, पॉप्युलेशन 25च्या खाली आहे अप्रॉक्सिमेटली. तर पुढे तरुणांनी जर शेती हा धंदा म्हणून किंवा व्यवसाय म्हणून जोपासला नाही तर पुढचा काळ कठीण राहील. पण मला वाटतं की तरुण पिढी आणि युवा शक्ती हीच शेतीला चांगलं दृश्य देईल. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो की आता आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टीत स्टार्टअप सुरू झाले आहे आणि भारतात मला वाटतं जवळपास 10 ते 12 हजार वेगवेगळ्या स्टार्टअप्स मी जे वाचलं होतं मागच्या वेळेस, आणि त्याच्यापैकी बऱ्याचशा ॲग्रीटेकमध्ये आहे की शेती आणि तंत्रज्ञानात आहे. आणि ते बरेच लोक म्हणजे ड्रोन्स असतील किंवा AI असतील किंवा सेन्सरी इमेजिंग असेल किंवा प्रिसिशन फार्मिंग असेल. आता मी बऱ्याचशा मुलांना ओळखतो की ज्यांनी याच्यात काम केलं आहे आणि काम करतायत. म्हणजे ते म्हणतायत की तुम्ही जर आमच्या ॲपवर आल्या शेतकऱ्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला कुठला क्रॉप लावायचा, तुमच्या जमिनीची पोत पाहून तिथपासून तर कुठल्या मार्केटमध्ये तुम्हाला हा माल विकता येईल तिथपर्यंतची जबाबदारी आणि जिम्मेदारी आम्ही घेऊ. तर टेक्नॉलॉजीचा वापर करणं आणि ह्या मुलांना, तरुण पिढीला स्टार्टअपच्या माध्यमातून आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून शेतीचा जोड देणं हे फार काळाची गरज होणार आहे. आणि याचमुळे तरुण पिढी पुढे येईल आणि तरुण पिढी जी आहे ती शेतीत जो आहे तो व्यवसाय जेव्हा पाहायला सुरू होईल. आता गोकुळवाले डोंगळे साहेबही म्हणत होते की शेतीला दुधाचा जोडधंदा का दुधाला शेतीचा जोडधंदा. तो चांगला एक उदाहरण आहे. आणि तर पण यंग पिढीला, नेक्स्ट जनरेशनला, तरुण पिढीला हा पूर्ण एक इकोसिस्टम डेव्हलप करावं लागेल आपल्या शेतात. तुम्ही तरुणांबद्दल बोलताय, म्हणजे आता आपण सहकाराबद्दल बोलतोय, तर या तरुणांना सहकारी तत्वावरची शेती म्हणजे एकत्र यायचं, एखादी फार्मिंग प्रोड्यूस कंपनी असेल किंवा एक ग्रुप असेल, तर त्याद्वारे नेमकं कसं आकृष्ट करता येईल शेतीकडे, आणि या सगळ्यासाठी नेमकं कशाप्रकारे अपेक्षित तुम्ही सहकार्य धरता, धोरणात्मक पातळीवर असेल, सरकारी पातळीवर असेल, कशाप्रकारे हे घडवून आणता येऊ शकतं? तर मी जसं आपल्याला उदाहरण दिलं, आता आमच्याकडे बरेचसे शेतकरी येतात आणि आम्ही आत्ता बोलत होतो त्यांना, तर त्यांनी आता एक FPOचा मी उदाहरणही देतो आपल्याला.
असेच जवळपास 1200 शेतकरी एकत्र आले आणि त्याच्यातली मला वाटतं 60-70% पॉप्युलेशन ही तरुण होते आणि ते एकत्र आले आणि त्यांनी एक स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आणि आता ते स्ट्रॉबेरी दुबईला एक्सपोर्ट करतायत. आणि त्यांनी सुरुवात केली फार मोठ्या एरियामधून, छोट्या एरियामधून आणि स्लोली आता वाढत गेले ते. तर शेतीला तरुणांना दिसलं की शेती हा उद्योग असू शकतो, हा व्यवसाय असू शकतो. फॅक्टरी जसं कोणी चालवतं तसाच शेतीत ही व्यवसायाची जोड दिलं किंवा शेतीला व्यवसायासारखं पाहिलं तरच आम्हीही जगू. तर म्हणून या तरुण सोबत आले. आता त्यांनी पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस की कुठली पॅकेज वापरायची आहे सर्वात चांगली, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आपल्याला कमी कसं करता येईल, बरोबर आहे, आणि एक मार्केट मिळेल. आणि प्रत्येक गोष्ट आपण जसं सांगतायत की मार्केट लिंक्ड क्रॉपिंग पॅटर्न हे आता काळाची गरज झाली आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की नाहीतर जास्त उत्पादकता, प्रोड्यूस जास्त होतं, उत्पादन जास्त होतं आणि त्याला भाव मिळत नाही. जसं आता आपले खासदार साहेबांनी उदाहरण दिलं. तर पण ही डिमांड ड्रिव्हन अप्रोच ही बऱ्याचशा टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे तरुण आता करतायत. आणि त्याच्यात FPO हा एक माध्यम, म्हणजे FPO आणि सहकार कोऑपरेटिव्ह हा एक माध्यम होतोय पुढच्यासाठी. कारण आपली जसं मी परत सांगतोय की लँड होल्डिंग दिवसेंदिवस आपणही सांगितली की कमी होत चालली आहे. सर, तुम्ही म्हणताय या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असेल म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर होणं महत्त्वाचं आहे, टेक्नॉलॉजी विकसित होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यातली गुंतवणूक ज्याला आपण R&D म्हणतो ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असेल. कारण तरुण येतील पुढे, या सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरतील, पण त्यांना त्यात आर्थिक स्थैर्य हे तेव्हाच पटेल जेव्हा ते अधिकाधिक उत्पादकता वाढवणारं असेल. तर ते R&Dच्या संदर्भात नेमकं काय करता येऊ शकतं आणि मग तरुणांना हा विश्वास नेमका कशा प्रकारे देता येईल, यातली गुंतवणूक, या सगळ्याबद्दल नेमकं कसं सांगाल? तर हा एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि मला माहीत नाही किती लोकांना आकडेवारी आम्ही जेव्हा बोलतो तर आजही आपण स्वयंपूर्ण झालो तरी जवळपास मागच्या वर्षी आपण 2.5 लाख कोटी का 2.25-3 लाख कोटीचा खाद्यतेल, डाळ आणि मला वाटतं फ्रेश फ्रूट्स, ताजी फळे आपण इम्पोर्ट करतो आहे. आणि जवळपास 2.5-2.3 लाख कोटी हा आकडा मागच्या वर्षीचा आहे. तर आपण इमॅजिन करा की ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला भारतात, आपल्या देशात पूर्णपणे प्रोड्यूस करता आला आणि हा पैसा जो आपण इम्पोर्ट करायला देतो आहे तो पैसा जर सरकारलाही इन्व्हेस्टमेंटमध्ये, ॲग्रिकल्चर R&D इन्व्हेस्टमेंटमध्ये जर लावता आला तर याचा फार मोठा फायदा होईल. आता उदाहरण आणखीन फर्टिलायझर सबसिडी हा सर्वांचा जवळचा विषय असतो. मला वाटतं जवळपास 1.5 लाख कोटी रुपये मागच्या वर्षी सरकारने फर्टिलायझरमध्ये सबसिडी दिली आहे. ते देणंही गरजेचं आहे. पण इमॅजिन करा आपल्याकडे आता नायट्रोजन यूज एफिशियंट क्रॉप्स आहे किंवा आपण बराचसा रिसर्च त्याच्यावर झालेला आहे. जवळपास आपण जो नत्र देतो झाडांना त्याच्यापैकी 50% जास्त तो वायूत जातो, लीच होऊन जातो. इंग्लिशमध्ये त्याचा शब्द आहे लीच, तो झाडाला जात नाही. पण आता अशा टेक्नॉलॉजीज आल्या आहे की जेवढा नत्र तुम्ही देणार तेवढाच झाडाला मिळेल आणि त्याचा वेस्टेज होणार नाही. तर इमॅजिन करा की सरकारचा किती पैसा वाचेल, कंपन्यांचा किती पैसा वाचेल आणि शेतकऱ्यांचा किती पैसा वाचेल. आणि हा पूर्ण पैसा जो आहे तो R&D इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊ शकतो. आता उदाहरण द्यायला आपण, माझ्या माहितीप्रमाणे आपण 0.3% आपण R&Dच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्ट करतो. बाकीच्या देशाच्या तुलनेत ते फार कमी आहे. आणि काही देश 0.6% करतात, काही देश 2% करतात, काही देश 4% करतात. तर आपल्याला R&Dची इन्व्हेस्टमेंट ॲग्रिकल्चरमध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आजही जवळपास 50% जास्त लोक हे कृषी आणि कृषीशी निगडीत आणि त्याच्यावर डिपेंडंट आहे. आणि आपला GDP कृषीतून 16 ते 17% त्यांना कॉन्ट्रीब्यूट करतो. तर तुम्ही हा डिफरन्स पहा की मोर दॅन 50% और जवळपास 50% पॉप्युलेशन डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर डिरेक्टली इनडायरेक्टली आणि GDPतून 16 ते 17%. तर हा इन्व्हेस्टमेंटच्या मार्फत आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवणं अल्टिमेटली. आता मी जसं म्हटलं आपल्याला की ॲव्हरेज आपली उत्पादकता जी आहे ती जवळपास फूड ग्रेनमध्ये, अन्नधान्यात
जवळपास 2500 किलोग्राम प्रति हेक्टर आहे आणि ती जगाच्या तुलनेत अजूनही फार कमी आहे. म्हणजे इवन ॲव्हरेज प्रोडक्शन जगाच्या तुलनेतही आपण नाही आहोत. तर आपल्याला फार मोठा पुढचा पट्टा पुढच्या 10-20 वर्षात 2-3 दशकात आपल्याला पार करायचा आहे. हा एवढा मोठा टप्पा जर गाठायचा असेल तर सरकारी पातळीवर, धोरणात्मक पातळीवर बरेच बदल अपेक्षित असतील. तर ते नेमके तुम्ही कसे पाहताय, किंवा अगदी एक इमिजिएट काही स्टेप्स आपण म्हणतो तर त्या नेमक्या कशा प्रकारे घेता येतील? तर एकतर एनेबलिंग एन्व्हायरमेंट पाहिजे किंवा धोरणात्मक आपल्याला बदल जे सरकार करते आहे ते फार मी म्हणेल की तेज गतीनं फार लवकर आपल्याला करावे लागतील. आणि हे आपल्याकडे डिस्पॅरिटी भरपूर आहे. राज्यातही आता आपण नॉर्थमध्ये पाहाल तर प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल, सेंट्रलमध्ये म्हणजे वेगळी असेल, साऊथमध्ये. तर ह्या रिजनल डिस्पॅरिटीज ही आपल्याकडे भरपूर आहे. आणि सरकार म्हणून कृषीला प्राधान्य देते आहे. सरकार त्याला वेगवेगळ्या पॉलिसीज आणून की नवीन व्हरायटीज कशा करता येईल, आपल्याला हाय यील्डिंग व्हरायटीज आणि टेक्नॉलॉजिकल ड्रिव्हन व्हरायटीज कशा आणता येईल, त्याचं लवकरात लवकर आपल्याला सरकारकडून मदत पाहिजे. ही आता जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी देशात आली आहे, जगात आलेली आहे आणि आम्हाला म्हणजे सरकारही त्याच्याबद्दल काम करते आहे हे सांगताना फार आनंद होतो आहे. आणि भारतातही त्याचे प्रयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्या टेक्नॉलॉजीमुळे फारसा मोठा बदल दिसेल. एक मी आपल्याला उदाहरण देतो. हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम नावाची टेक्नॉलॉजी, सिम्पल जेवढं लोक इथं बसलेले आहे त्याला म्हणजे इस्रायलमध्ये ती पद्धत वापरतात की एक एकरात आपण झाडांची संख्या कशी वाढवू शकतो. आणि ती झाडांची संख्या वाढली तर उत्पादकता वाढते. आता बरेचसे प्रमाण कापसात झाले आहे भारतामध्ये आणि 2-3 जिल्हे महाराष्ट्राचे आहे, त्यांनी ती ट्रायल बेसिसवर केलं आहे. आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की सरकारच्या या प्रयत्नांमुळे कापसात उत्पादकता भारताची वाढेल. तर असे बरेचसे प्रयोग फळबागेत आहे. बऱ्याचशा वर्षातून आपले फळबागांचे झाडांचा रिप्लेसमेंटच झालं नाही, म्हणून त्याची उत्पादकता कमी झाली आहे. आता सरकारही त्याच्यावर प्रयत्न करते की नवीन म्हणजे स्ट्रॉबेरी असो किंवा सफरचंद असो, ॲपल्स आहे, याच्यावर नवीन जर बाग लावले तर त्याचा आणि हाय यील्डिंग व्हरायटीज लावल्या तर त्याचं उत्पन्न आणि उत्पादकता कशी वाढवता येईल. तर एक धोरण आहे. दुसरं एक आपण जसं म्हणाला आपल्याकडे मोठी युवा शक्ती आहे, तर त्यांना अट्रॅक्ट करणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्यांना एक अथॉरिटी देणं की हे आपलं काम आहे आणि त्यांना याच्यात त्यांची गुंतवणूक करणं. जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की स्किन इन द गेम. तर बाबा तुमचाही याच्यात वाटा आहे, तुमचाही हिस्सा आहे, तर ते पाहिजे, राईट. आणि तिसरं एव्हरी यूथ युवा पिढी ही तंत्रज्ञानाला, टेक्नॉलॉजीला आकर्षित होते. तर आता त्यांना सांगितलं की फोनमध्ये एका ॲपमध्ये तुम्ही सर्व बनवा तर पटापट ते करून देतील. पण ती काळाचीही गरज आहे. तर आपल्याला या सर्व गोष्टी एकत्रित आणून जे आपण म्हणतो की हा पूर्ण इकोसिस्टम डेव्हलप केला आणि लवकरात लवकर केला. आणि आय थिंक आपण सर्व ज्याला म्हणतो वी आर इन द राईट डिरेक्शन. आपली दिशा बरोबर आहे. स्पीड वाढवायची गरज आहे आपल्याला. स्पीड वाढवायची गरज म्हणताय तुम्ही. त्याच्यात एक प्रश्न असा सुद्धा आहे की अनेकदा योजना असतात, अनेक नवीन तंत्रज्ञान असतं, R&Dच्या लेवलवर झालेलं असतं, त्याची म्हणजे आपण म्हणतो की यशस्वीतासुद्धा दिसलेली असते, पण ते पोहोचत नाही. मग ते या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेतरी ती लिंक किंवा त्याला आपण म्हणूयात त्याचं मार्केटिंग, तर त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं स्पीडअप होणं गरजेचं आहे. आता आजच्या काळात जेव्हा सोशल मीडियाचा आणि एवढ्या साऱ्या गोष्टींचा वापर होतो, तर आजकाल माहिती 2 मिनटात कुठलीही चांगली असो का वाईट असो जगभरात पसरते. तर आपल्याला असे सक्सेस स्टोरीज ते शेतकऱ्यांपर्यंत, युवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि मी उदाहरण देतो. आपण जसं सांगितलं की नॅचरल फार्मिंग असो, ऑर्गॅनिक असो, मॉडर्न असो, जसं आता हायड्रोपॉनिक्सची गोष्ट करतात आपण किंवा ॲक्वापॉनिक्सची गोष्ट करतो, म्हणजे सॉईललेस फार्मिंग आहे, त्याला माती लागणार नाही. तर अशा कुठलीही गोष्ट असो तर त्याला रिसर्च किंवा डेटाशिवाय आपण प्रूव्ह करू शकत नाही. आणि मग शेतकऱ्याला तो चॉईस दिला पाहिजे.
बरोबर. आणि तो म्हणजे आता बरेचसे लोक ऑर्गॅनिक फार्मिंग करून त्याला 2 रुपये जास्त मिळतील किंवा 4 रुपये जास्त मिळतील म्हणून ते त्या दिशेत चालले. पण आपल्याला समतोल पाहावा लागेल. 145 कोटी जनतेला जो अन्नधान्य मिळेल आणि सर्वांना तो अफोर्डेबल राहील, राईट. आणि एवढ्याच एरियामध्ये जसं आपण विचारलं होतं की एरिया कमी होते, तर ते आपल्याला तेवढ्या कमी एरियामध्ये वाढवणारे वाण आणावे लागतील. आणि याचा प्रचार प्रसार आता बऱ्याचशा माध्यमातून आणि आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांपर्यंत आणि स्पेशली तरुण शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे. आता मी एक अनुभव सांगतो आपल्याला. मी तेलंगणामध्ये ट्रॅव्हल करत होतो आणि एक शेतकरी आला त्या दुकानात बी घ्यायला, आणि तो आला आणि तो यूट्यूबचा व्हिडिओ त्यांनी आणला होता. आणि तो दुकानदाराला म्हणता मला हाच बी पाहिजे. तो तेलुगूमध्ये म्हणत होता की मला हाच बी पाहिजे म्हणे. हे मी पाहिलं आहे याचे व्हिडिओ, आणि मागच्या वर्षी मी जाऊन याची शेती पाहिली होती, डेमो पाहिलं होतं, जसं आपण म्हणालात की प्रयोग पाहिला होता, आणि त्यांनी मागितलं की मला हाच बी पाहिजे. सो काळ आता बदलला आहे आणि ह्या स्मार्टफोनमुळे लोकांच्या हातात शक्ती आली आहे. तर आपण आधी ते विचार केला नसता की शेतकरी येऊन मागतोय ज्याला फक्त तेलुगू येते की मला हाच वाण पाहिजे. सो हा इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीचा झाला आहे आणि प्रचार प्रसारचा झाला आहे. या सगळ्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो थोडासा हे करावा, कारण हवामान बदल हा सगळ्यात मोठा आपल्या सगळ्यांपुढचा एक महत्त्वाचा चॅलेंज असणार आहे, आणि जे या युवा शेतकऱ्यांपुढे सुद्धा असेल. तर त्यांना हा विश्वास आपल्याला नेमका कसा देता येईल की तुम्ही शेतीत आलात आणि तरी तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळवता येईल, जरी आपल्यापुढे असे अनेक चॅलेंजेस असले तरी, हे नेमकं आपल्याला त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल? सो क्लायमेट चेंज, हवामान बदल हे एक रियालिटी आहे. आणि आपण कालच बातमीपत्रात वापरलं की फेब्रुवारी हा सर्वात हॉटेस्ट मंथ, गरम इट वॉज अ व्हेरी मागच्या किती वर्षातला. सो इट इज रियालिटी आहे. आणि कालच आपण पाहिलं की ॲव्हलांची नॉर्थमध्ये होतो आहे. सो इमॅजिन करा, एक ठिकाणी आपण म्हणतो आहे की सो क्लायमेट चेंज इज एक रियालिटी आहे. आणि आपल्याला तसे क्लायमेट रेझिलियंट ज्याला आपण टेक्नॉलॉजीज म्हणतो. आता मी जसं आपल्याला उदाहरण दिलं की काही युनिव्हर्सिटीज आहे, कंपनीज आहे आणि सरकारही आहे, ते काम करतायत अशा टेक्नॉलॉजीजवर की कमी म्हणजे जास्त उन्हात येणारा गव्हाचा वाण आलं पाहिजे, बरोबर आहे, किंवा कमी पाणी लागणारा भाताचा वाण आला पाहिजे. किंवा आता एक कॉन्सेप्ट आम्ही सर्व लोक मिळून काम करतो आहे की आजपर्यंत आपण भात जो आहे तो पाण्यात ठेवतो, बरोबर आहे. तर डायरेक्ट सीडेड राईस नावाचा एक कॉन्सेप्ट आता आला आहे की भात जो आहे आपण भाताची लावणी केली पाहिजे बियाण्याची, आणि जेवढं पाण्याची गरज आहे तेवढंच दिलं पाहिजे. त्याला पाण्यात भाताच्या झाडाला पाण्यात बुडवून ठेवायची गरज नाही आहे. सो ही डायरेक्ट सीडेड राईसमुळे जसं आपण म्हटलं की कार्बन एमिशन कमी होईल. देर विल बी कार्बन क्रेडिट शेतकऱ्याला मिळतील. आणि बऱ्याचशा स्टार्टअप कंपनी सध्या कार्बन क्रेडिटवर काम करत आहेत. तर ते त्यांना कार्बन क्रेडिट्स आणून देणार आहेत. तर तीही काळाची गरज. परत म्हणजे याच्यात तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात जोडला जातो आहे, कारण ते याचा फायदा पाहत आहेत की शेतकऱ्याला फक्त शेतातून नव्हे तर कार्बन क्रेडिटमधूनही कसा आपला बिझनेस, आपली प्रोडक्टिव्हिटी आणि ज्याला आपण म्हणतो की हाऊ कॅन म्हणजे त्याचा बॅलन्स शीट आणि इम्प्रूव्हमेंट कसं प्रॉफिटेबिलिटी वाढवता येईल. तर ही तरुण मंडळी जी आहे ही काम करते आहे. आणि मला वाटतं बऱ्याचशा अशा टेक्नॉलॉजीज आहे जसं मी आपल्याला बोललो, तर त्याच्यावर सध्या काम चालू आहे आणि ते गरजेचं आहे, कारण ही एक रियालिटी आहे, ही सत्यता आहे हवामान बदल. आणि आपल्याला त्याच्याशी लढा द्यावा लागेल. आणि आय बिलीव्ह आपला देश त्याच्यासाठी तयार आहे. आणि तरुण पिढी ही जी आपल्याकडे बसलेली आहे ती त्याच्यासाठी तयार आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपल्याला सर्वांना करावं लागेल. नक्कीच ही आशा प्रत्यक्षात उतरेल असं आपण म्हणूया. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी. थँक्यू, मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल.